आमची वहिनी आणि आज आलतो मी इकडं कधी नाही येत तर आमची वहिनी बनवायली चुलीवर स्वयंपाक आणि भाकर अशी मस्त टणटणीत फुगली ना तुम्हाला दाखवतो ती कशी टणटणीत फुगली. हे आमचा बंजारा समाजातल्या महिलांचा पोशाख असतो आणि अशा पूर्वीच्याच बाया फक्त हे पोशाख धारण करायचे. आता काही कोण नाही घालत. आताच्या बायांना साडीने मॅक्सिन गावणं टॅक्सी चालू आहे. आता कोण नाही घालत. इकडं आमचे ग्रामपंचायतले साहेब त्यांच्याकडे आलतो मी काम होता म्हणून. नाही काळ काही नाही. बघा ह्याला म्हणतात संस्कार, आपले भारतीय संस्कृती. आमच्या वहिनीनं व्हिडिओ चालू आहे हे समजताच लगेच डोक्यावरनं घेतला पदर. अजून खूप काही असतं बरं काही त्यामध्ये. हे नॉर्मल असा लुक आहे फक्त. कुठं त्यांना बाहेर जायचं किंवा लग्नाला जायचं किंवा बाजारात वगैरे जायचं म्हटलं म्हणजे घर सोडून कुठं जायचं म्हटलं की थोडंसं आणखीन त्यामध्ये बदल असतोय. मला आवडलं कारण या वयात पण आमची वहिनी चुलीवर बनवते ना ते बघून. आणि ती भाकर लय मस्त फुगलेली जे की ह्या टाकले. आता नाही गपत. आता चालू झाला. आता 8-10 मिनिटं काही तोंड बंद होत नसते. याला म्हणतात सुवासिनीची ओळख. पूर्ण हातभर बांगड्या, हातात चुड, पाटली, एकच नंबर. काहीच अवघड नाही वहिनी, तू टेन्शन नको घेऊ. लय दिवसात आलेलं ना. हे कसं आमच्या गावाच्या शेजारी छोटं गाव यांचं, हे इकडं राहतात. आमचा भाऊ पण मदत करू लागतोय. बटाटा सोलून करून आणून दिले उकडून. नाहीतर मग खायला भेटत नाही. फुगानी भोजाई व ना तेव्हाची लय मस्त टम फुगलेली. ते सगळं चांदीचंच आहे का तो जोडलेला गोंडा? वहिनी मराठीत फक्त 2 शब्द बोल. तो चांदीचाच असतोय का म्हटलं? चांदीचाच असते. वज फिज होत नाही का केसाला बांधल्यासारखं? कशाला वज होते? नाही होत. सवय पण झाली असेल. लग्नाच्या आधी पण असंच कपडे घालायचे का तुम्ही? साधे लग्नाच्या आधी घालत असते कपडे. असलं काय असायचं मग त्यावेळेस? फ्रॉक. फराक घालायचं. पहिलं फराकच होता ना. सगळा कुटुंब अजून एकत्रच आहे वाटतं वहिनीचा, म्हणून भाकरं जास्त चालू आहे. नाही असंच असावं प्रेमानं. काय वायलन फेल. हा हे पटलं मला. एका पोरात आजकाल नाही वहिनी तसं विचार. आजकालच्या सासू पण बदलल्यात. पोराचं लग्न झालं की लगे वायलं. म्हणजे सुनाच्या चुकी असतात म्हणा. हा बरोबर आहे तुमचं की एकच पोरग आहे. हा ते पण बरोबर आहे. शेवटी आपलाच पोरगा ना आपलीच पोरगी सोन पण. चुकले आपले माफ करायचं आणि घ्यायचं समजून. आमचे बरोबर. आमचा ग्रामसेवक तिकडं पडलाय सकाळ सकाळीच. अरे बाबा 8:30 वाजल्यात, उठ नाश्ता फिष्टा कर, मस्तपैकी टकाटक फिर गाडी घेऊन निवांतच पडला. ते बघा आपल्या घरासमोर पण तशी काठी आहे, ते दिसते ना सामदादाची. हां तर त्यो तुम्हाला वाटत ही त्यावरनंच ओळखा की आमच्या वहिनी आहेत नात्यानं. नाहीतर माझं वय कुठं त्यांचं वय कुठं. नातं आहे आमचं. गॅस नाही का वहिनी? मग त्यावर नाही बनवत कधी? पावसाळ्यात फक्त. नाही पण जास्त सकाळ सकाळ लागते. मात्र भावानं आणून दिला चहा मस्तपैकी. बोलत बोलत चहा घेतो एवढा एक. जास्त पोसायला येणार हो. जास्त जाळ लागला की एकच लकडी घाऊन मागायचे चुले तवा. म्हणजे जास्त जर जाळ लावलं ना तर लई तव्यानं त्या भाकरी भाजत्यात म्हणे. पोळ अशा काळसर पडणार म्हणजे करपून जाणार, कारण तवा पातळ झालाय तो.
आमच्याकडे चपात्या वगैरे काय नसतात बरं काही. चपात्या खाल्ल्यानं आमचं पोट गुडुम टुडुम होत असते. त्यामुळे जास्त आम्ही ज्वारीचंच अन्न खातो. हे बघा मस्त केल्यात भाकरी. इकडं बटाटे उकडून आणल्यात त्याची भाजी बनवते. यात तुळस लावायची की वहिनी? लय ऊन पण आहे यावर्षी. हे बरोबर आहे, माणसं भाजायला. मी तर करपूनच गेलो डायरेक्ट. तिकडं मुंबईला गेलेलो आता मी लग्नाला, गोराव निघालो होतो. इकडं आलो की लगेच डांबरच झालं. आबे घेतो मित्र. ते पूर्वी तसं रांजण असायचं पाणी. आता काही सिंटॅक्स आहे त्या, ते हे काही बघायला भेटतच नाही. आमच्याकडं पण होता, फुटला की गेलात. म्हणजे त्यात पाणी साचवण्यासाठी की 5-6 घागरी बसायच्या त्यात. झाल्या वहिनीच्या बोलत बोलत भाकऱ्या पण, माझा एक व्हिडिओ पण, चहा पण घेतला. हे पोरं बघत्यात इथले व्हिडिओ माझे, मग त्यांनी लगेच ओळखला चालू झालं या यूट्यूबचं. येतात की 4 पैसे पण येतात. होती त्याची मदत 4 पैसे. त्या 4 पैशानं काही ना काही घरात मदत व्हायला लागली. सगळेजण चांगला सपोर्ट करतात, व्हिडिओ बघतात. झालं धुवून पण. हेच किचन वाटा कसा आहे, एक नंबर नॅचरल किचन. हे धुवून पण घेतलं लगेच त्यांनी. काय नसतं वहिनी, सगळे आपलीच माणसं असते, ती सगळं समजून घेणारी. येरो झिंगा बोंबलेर बंद कर ना के काही का तंबाखू असते ते काही. आमच्या भावाचा याचा धंदा होता, तंबाखू विकण्याचा. गावरान अजून विकतात मग. चला जातो चहासाठी. धन्यवाद. तसं असतंय, म्हणायचं असतंय धन्यवाद म्हणून. प्यावं लागतंय. चाल ब्या बाय.